नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 28 जुलै आहे आता आणि बरोबर एक्झॅक्टली 2 महिन्यानंतर म्हणजे 28 सप्टेंबरला राज्यसेवेनं युपीएससीचा पॅटर्न जो अडॉप्ट केलेला आहे त्या असणाऱ्या वर्णनात्मक परीक्षेचा असणारा पहिला पेपर आपण देणार आहोत, तो म्हणजे 28 सप्टेंबरला. मग या असणाऱ्या पेपरच्या दृष्टिकोनातून आयोगानं जेव्हा युपीएससीचा पॅटर्न अडॉप्ट केलाय त्या असणाऱ्या कंडिशन्स मध्ये युपीएससीचाच असणारा संपूर्ण फॉर्मॅट आता प्री मध्ये उतरेल का एमपीएससी आपला पहिलाच असणारा स्टँड जो प्रीच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे आयोगानं तो तसाच कॉन्स्टंट ठेवेल का, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार आता या ठिकाणी येत असतील. मग अशा सिच्युएशन्स मध्ये आपला मागचा 1-2 वर्षांचा असणारा जो अभ्यास आहे का तो आपल्याला आत्ताच्या या विचारामुळे त्या ठिकाणी कमी होऊ नये किंवा आपला अभ्यास त्या ठिकाणी विसरून जाऊ नये या असणाऱ्या गोष्टीला थोडंसं टॅकल करण्यासाठी आपण काय करतोय तर आपण या राहिलेल्या 60 दिवसांमध्ये आपलं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे त्यासाठी थोडंसं या सेशनकडे आपण पाहिलं पाहिजे आणि एक्झॅक्टली आपलं असणार जे परफेक्ट प्लॅनिंग आहे का ते परफेक्ट प्लॅनिंगच तुमच्या असणाऱ्या सक्सेस पर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून तर म्हणतात ना या ठिकाणी बेस्ट प्लॅनिंग इज दी हाफवे टू दी सक्सेस. मग जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला या असणाऱ्या प्रीला क्रॅक करायचं असेल, भले आता जागा तुम्हाला कमी वाटत असतील, कमी दिसत असतील, तरी जागांची संख्या या ठिकाणी आपल्याला हळूहळू कमी जास्त होताना दिसेल, वाढेल ती संख्या. मग यामध्ये डीसी डीवायएसपीच्या असणाऱ्या जागा वाढतील अशा अपेक्षा करूयाच आपण. पण जर जागा वाढल्याच आणि आपण जर प्री क्वालिफाय नाही केलं तर त्यापेक्षा मोठी शोकातिंका त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये. मग अशा कंडिशन्स मध्ये काय करणं अपेक्षित आहे आपल्याला, तर आपल्याला प्रॅक्टिकली या 60 दिवसांमध्ये काय परफेक्ट प्लॅनिंग करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये काय काय असणारे प्लस पॉइंट, काय काय मायनस पॉइंट यामध्ये हायलाइट करणं गरजेचं आहे. त्या गोष्टींचा विचार आपण या असणाऱ्या आजच्या सेशन मध्ये करूया. चला मग एक्झॅक्टली आपल्याला या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, आपल्याला आपल्या मिस्टेक्स जे आहेत का ते अवॉइड करायचे आहेत. कारण होतं कसं या ठिकाणी की आपल्या असणाऱ्या समोर बऱ्याच वेळा आपण मेजर मिस्टेक्स करून टाकतो. अशा चुका होतात आपल्याकडनं की ज्या या असणाऱ्या 60 दिवसांमध्ये किंवा परीक्षेच्या अगोदरच्या शेवटच्या कालखंडामध्ये चुका होणं अपेक्षित नाहीयेच. म्हणजेच कशा चुका असतील या ठिकाणी, म्हणजे आत्ताच्या असणाऱ्या शेवटच्या दिवसांमध्ये पीवायक्यू साठी मी किती टाइम अलोकेट करून दिला पाहिजे, आता मी परत एकदा बुक्स पूर्णपणे रीड केल्या पाहिजेत का, आता मी ज्या नोट्स तयार केलेल्या होत्या त्या नोट्स मग मायक्रो नोट्स आता वाचू का आता परत या ठिकाणी मॅक्रो नोट्स वाचू का. बऱ्याच वेळा होतं कसं की संभ्रमावस्था अशी असते, 60 दिवस कमी पण नाही तर 60 दिवस जास्त पण नाही. अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला एक द्विधा अवस्था अशी असते की काय वाचावं, परत एकदा पुस्तक वाचू का फक्त मी नोट्स रिवाइज करत बसू, एखादा असणारा करंटचा मुद्दा असेल तर त्यासाठी मी इयरबुक वाचू का. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक अशी परिस्थिती निर्माण होते आपल्याकडनं या ठिकाणी एकही गोष्ट व्यवस्थित कंप्लीट होत नाही. म्हणून काय करायचं, या असणाऱ्या 60 दिवसामध्ये सगळ्यात पहिलं काम करायचं आपल्याला स्टेबल राहायचंय. आपण जो अभ्यास केलाय त्याच्यावरती आपला विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्या स्वतःवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की आपल्याला स्वतःलाच ऑल इज वेल म्हणत राहायचंय आणि काय म्हणायचंय, आमचा अभ्यास झालेला आहे, फक्त आता मला काय करायचंय त्याला पॉलिश करायचंय आणि त्या पॉलिशच्या माध्यमातून मला 28 सप्टेंबरला एक्झाम हॉलमध्ये एंट्री करायची आणि एकदम योग्य पद्धतीचा असणारा पेपर या ठिकाणी आपल्याला देऊन यायचा आहे. अशा कंडिशन्स मध्ये जे आपली होणारी मनाची असणारी संकोचित अवस्था असेल किंवा आपण ज्या पद्धतीनं स्वतःला वायबल करून घेतो असे असणारे कोणतेही मिस्टेक आपल्याकडनं होऊ नये यासाठी काय करायचं, आपल्याला थोडंसं मिस्टेकला आणि मेजर मिस्टेकला अवॉइड करायचं. त्यातले सगळ्यात मेजर मिस्टेक म्हणजे कोणते असते माहितीये का, या शेवटच्या 60 दिवसामध्ये कोणताही न्यू कंटेंट वाचणं. करंट अफेअर सोडू ना, करंटसाठी तुम्हाला वाचावंच लागणार आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, करंट अफेअरला खूप लेट स्टार्ट करतात, त्यामुळे त्यांचं असणार करंट अफेअर परीक्षेला जाईपर्यंत होत नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये काय करणं अपेक्षित आहे आपल्याला, तर कोणताही असणारा न्यू कॉन्टेंट या ठिकाणी आपल्याला वाचायचा नाहीये. म्हणजे कुणीतरी एखाद्याने सांगितले बाबा युपीएससीला सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने क्वेश्चन जास्त असतात, तर एमपीएससी सुद्धा सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रीला जास्त प्रश्न विचारणार आहे. मग चला आता सायन्स टेकचा असणारा जो मेन्सचा पार्ट आहे त्याचे असणारे काय आहे, त्या ठिकाणी बायो वेपन्स काय आहेत किंवा बायोटेक्नॉलॉजी काय आहे, नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे, डिफेन्स टेक्नॉलॉजी काय आहे, मिसाईल टेक्नॉलॉजी काय आहे, हे वाचत बसण्याचा अर्थ आता होतो का, नाहीये.
आता फक्त काय तर तुम्हाला जमलंच तर करंटच्या माध्यमातून असणारे जे न्यूज हायलाइट होतात करंट अफेअर्सच्या अंतर्गत जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट हायलाइट होतो तो आता पाहिलं तर ठीक आहे चालेल, पण कोणताही नवीन पार्ट वाचण्याच्या असणाऱ्या विचारामध्ये जाऊ नका. कारण होतं कसं, ज्या अगोदर गोष्टी वाचलेल्या असतात ना आणि ज्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फिट बसलेल्या असतात हे एक्स्ट्रा वाचल्यामुळे बऱ्याच वेळा त्याचं नुकसान होतं आणि आपल्याला या गोष्टी योग्य पद्धतीनं परीक्षेमध्ये आठवत नाहीत. म्हणून काय करायचं, आता आपल्याला या असणाऱ्या मेजर मिस्टेक्सला पूर्णतः अवॉइड करायचं आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. ही झाली पहिली स्टेज, म्हणजे आपल्याला काय करायचंय, मेजर मिस्टेक्स पासून स्वतःला वाचवायचं आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो या प्रिपरेशन मध्ये, ते म्हणजेच काय तर डिस्ट्रॅक्शन्सला ओळखणं आणि त्या डिस्ट्रॅक्शन्सला 60 दिवसांमध्ये पूर्णतः बंद करून टाकलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच काय तर मोबाईल असेल, टॅब असेल, लॅपटॉप असेल तुमचा, म्हणजेच असेल या ठिकाणी तो म्हणजे सोशल मीडियाचा असणारा वाढता इम्पॅक्ट. बऱ्याच वेळा होतं कसं, आपण एक अभ्यासामधून बोर झालो थोडंसं किंवा अभ्यास करता करता थोडंसं असं वाटलं की आता बाबा थोडीशी अवस्था अशी झालेली आहे की नवीन वाचलेलं लक्षात राही नाही किंवा मी काय वाचतोय मला कळलं नाही, थोडंसं काय थोडा रेस्ट घेणं, रिलॅक्स होणं असं आपल्याला वाटतं. मग त्यावेळेस आपण काय करतो, थोडासा मोबाईल बघायला जातो. मग मोबाईल बघताना काय होतं या ठिकाणी ते 5 मिनिटाचे 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास कधी होतो हेच कळत नाही. म्हणून शक्यतो काय करायचं की आपल्याला शेवटच्या असणाऱ्या 60 दिवसामध्ये सोशल मीडियापासून शक्य तितकं लांब राहायचं आहे. जमलंच तर पूर्ण इग्नोर केलं तर अतिउत्तम आहे. आणि या डिस्ट्रॅक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो सोशल मीडिया सोबतच, तो म्हणजेच काय तर सुट्टीचे असणारे दिवस. बऱ्याच वेळा होतं कसं की आपण आपल्या असणाऱ्या सोशल लाईफ मध्ये आपण आपल्या फॅमिली सोबत कनेक्टेड असतो. अशा वेळेस होतं कसं की सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार, शनिवार या दिवसांच्या अनुषंगाने, आणि त्यातल्या त्यात आता मान्सून आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही सह्याद्रीच्या असणाऱ्या प्रदेशामध्ये राहत असाल तर तिथं जाण्यापासून मोह आवरत नाहीये. मग बऱ्याच वेळा रील्स बघितले जात असतात आपल्याकडनं, मग आयुष्यात एकदा आलाय तर या असणाऱ्या कोकणामध्ये आलंच पाहिजे, त्याशिवाय त्या जगण्याला अर्थ नाहीये, अशा काही रील्स आपण त्या ठिकाणी बघत असतो. आणि त्याच्यामुळे होतं कसं की आपले 2 दिवस त्या असणाऱ्या प्रवासात जातात आणि आल्यानंतर त्याच्यातून असणारं जे काही व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्या असणाऱ्या गोष्टींना आपल्याला त्या ठिकाणी फाईट देत बसावं लागतं. त्यामुळे आपले 3 ते 4 दिवस असेच वाया जातात. म्हणून या असणाऱ्या सुट्ट्यांचा विचार कसलाच करत बसायचा नाहीये. किंवा आता बरेचसे फेस्टिवल्स असतील, त्या फेस्टिवल मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी कोणत्याच पद्धतीचा वेळ द्यायचा नाहीये. या फेस्टिवल्सला वेळ मी पोस्ट घेतल्यानंतर देईन अशा पद्धतीची असणारी मानसिकता तयार ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या असणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक असणारं फोकस जे आहे का ते फोकस तुम्ही जनरेट करू शकता. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तुमची असणारी पर्सनल लाईफ. आता या असणाऱ्या पर्सनल लाईफला सुद्धा काही कालखंडासाठी साईडला ठेवायचंय. जोपर्यंत एक्झाम होत नाहीये तोपर्यंत माझी वैयक्तिक कोणती लाईफ नाहीये, मी पूर्णतः परीक्षावरती फोकस करणार आहे, या पद्धतीचा विचार असेल. मग सगळ्यात पहिल्यांदा मिस्टेक्स अवॉइड करायचे, त्यानंतर डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहायचे. डिस्ट्रॅक्शन प्रत्येकाला माहिती असतं काय आहे ते. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला फोमो होता कामा नये. फोमो म्हणजे काय या ठिकाणी, द फिअर ऑफ मिसिंग आउट. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, समजा पॉलिटी वाचलाय आणि पॉलिटीच्या कनेक्टेड असणारे काही करंटचे मुद्दे आहेत, अचानक कुठून तरी एखादी नोट्स येते, मग शिंदे मास्तरची नोट्स आहे बाबा चला वाचूया आपण. अशा कंडिशनमुळे काय होतं की काहीतरी माझ्याकडनं राहून चाललंय की काय, यामुळं नको असणारा डाटा किंवा जो डाटा वाचलेला आहे तो सोडून इतर गोष्टींकडे आपण त्या ठिकाणी तो डाटा ग्रॅब करण्याचा, तो डाटा वाचण्याचा प्रयत्न करतो. तर तो फोमो आपल्याकडे येऊ नये. आपण जे वाचलेलं आहे, आपण जे बुक्स क्लिअर केलेले आहेत, आपले असणारे जे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत त्याच्यावरती आपण डिपेंड राहण्याचा प्रयत्न करायचा. एखाद्या नवीन 50 पेजेसची जरी माहिती आली तरी तो 50 पेज तुमचा 1 दिवस खाऊ शकतो. त्यामुळे काय करायचं, फिअर ऑफ समथिंग मिसिंग आउट याचा विचारच करायचा नाही. बाबा काहीतरी राहून चाललंय माझं, कॉम्पिटिशन खूप भयंकर आहे, सगळे विद्यार्थी युपीएससी करणारे या असणाऱ्या एक्झाम मध्ये येत आहेत, अशा कंडिशन्स मध्ये मेरिट मध्ये आता कमी जास्तपणा होऊ शकतो का, अशामुळं काही मुद्दे आपल्याकडनं मिस होऊ नये ही असणारी भीती आपल्या मनामध्ये कंटिन्युअसली राहणारच आहे. मग ती भीती आपल्याला कॉन्स्टंटली त्या ठिकाणी इग्नोर करत राहायचंय. जे वाचलंय ते ऑथेंटिकेट सोर्सेसच्या माध्यमातून मी वाचत आलेलो आहोत आणि त्याच असणाऱ्या माध्यमातून मी एक्झाम मध्ये जाणार आहे, चांगलं परफॉर्म करणार आहे. हाच माइंडसेट, हीच ओळख आपली तयार करायची आणि त्यानुसारच काय करायचंय
परीक्षेमध्ये जायचं आपल्याला या ठिकाणी फोमो आपल्याच्या बाबतीमध्ये होता कामा नये हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर युपीएससीचा असणारा हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एमपीएससी आणतोय, तर सीसॅट बद्दल सुद्धा थोडी संभ्रमावस्था आहे संपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. युपीएससीनं ज्या पद्धतीनं थोडासा ऍप्टीचा पार्ट, मॅथ्स आणि रिझनिंगचा पार्ट थोडा स्ट्रॉंग केलाय, कॉम्प्रेन्शन खूपच डिफिकल्ट केलंय, त्यामुळं सीसॅट मध्ये क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली. सीसॅट मुळे नापास होणाऱ्यांची संख्या खूप जास्त वाढत चालली. असाच फॉर्मॅट आता एमपीएससी अडॉप्ट करेल का, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांना आता पडतायत. पण सिम्पली लक्षात घ्या, एमपीएससीनं कितीही चेंज होण्याचा प्रयत्न केला युपीएससीच्या सीसॅटला मॅच करण्यासाठी, तरी त्यांना वेळ लागेल ना. आता ज्या पद्धतीनं कॉम्प्रेन्शन वरती 50 प्रश्न, मॅथ्स रिझनिंग वरती 22 प्रश्न, 5 प्रश्न आपल्याला डिसिजन मेकिंग वरती असतात, शक्यतो त्याच पद्धतीचा फॉर्मॅट असेल. पण तरी पण जसं युपीएससीच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं प्रिपेअर्ड राहतो, कसं की प्रत्येक वर्षी युपीएससी काही ना काही प्री मध्ये चेंज करतो. जसं आता तुम्ही पाहिलं तर 4 स्टेटमेंट दिली आणि त्या स्टेटमेंटच्या अंतर्गत असणाऱ्या ऑप्शन्स मध्ये सुद्धा कनेक्टिव्हिटी दिली. काही ठिकाणी 5-5, 6-6 स्टेटमेंट दिलेले आहेत. असं असणारी मानसिकता थोडीफार सीसॅटच्या बाबतीमध्ये आपण ठेवून जायची, की जर त्या ठिकाणी थोडासा एमपीएससी टिल्ट झाला, एमपीएससी चेंज झाला, तर आपल्याला मार्क कमी पडता कामा नये या दृष्टिकोनातून आपला विचार असणं आवश्यक आहे. म्हणून सीसॅट कडे दुर्लक्ष करायचं नाहीये. सीसॅट मध्ये जेवढं स्कोर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचंय आणि 70च्या आतमध्ये तर आपण राहिलंच नाही पाहिजे, कारण 67 मिनिमम पासिंगला लागतायत ना आपल्याला. मग आपले स्कोर किती असलं पाहिजेत, 70 ते 80 दरम्यान किंवा 80 पेक्षाही जास्त पद्धतीचे असणारे मार्क्स आपल्याला असले तर तो अतिउत्तम झाला या ठिकाणी. म्हणजे आपल्याला क्वालिफाईंग पेपर आहे म्हणून क्वालिफाईंगच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असं नाहीये, आपल्याला एक सिक्युरिटी मिळावी या असणाऱ्या सीसॅट मध्ये. म्हणून शेवटच्या असणाऱ्या 60 दिवसांअंतर्गत आपल्याला सगळ्यात जास्त जीएस ला जेवढं तुम्ही व्हॅल्यू देता त्याच पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी सीसॅट मध्ये तुमचा असणारा पार्ट, मग कॉम्प्रेन्शनचा असणारा पार्ट असेल, मॅथ्स रिझनिंग मधले असणारी प्रॅक्टिस असेल, हे मुद्दे या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. कारण मॅथ्स रिझनिंग मध्ये त्यातल्या त्यात मॅथ्स मध्ये थोडेसे असणारे जे टॉपिक्स आहेत का, ते तुम्हाला कॅट आणि मॅट सारखे टॉपिक इथं एमपीएससी सुद्धा इंट्रोड्यूस करताना दिसतोय. मग आपण त्या ठिकाणी परम्युटेशन कॉम्बिनेशन सारखा असणारे विषय असेल त्या ठिकाणी हे असणारे मुद्दे हळूहळू वाढतायत त्या ठिकाणी. सोबतच पाहिलं तर वर्बल रिझनिंग पेक्षा नॉन वर्बल रिझनिंगचे असणारे कॉन्टेक्स्ट आता परीक्षेमध्ये वाढत आहेत. तर अशा कंडिशन्स मध्ये शेवटच्या 2 महिन्यामध्ये एखाद दुसरा तास सीसॅटला देऊन ते राहिलेले मुद्दे किंवा जे मुद्दे वाचलेत, आपण प्रॅक्टिस केलेले आहे, जास्तीत जास्त सोडवलेले आहेत, ते मुद्दे परत एकदा या असणाऱ्या फेज मध्ये आपल्याला प्रॅक्टिस मध्ये आणायचे. कारण मॅथ्स आणि रिझनिंग जेवढा वेळ तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढाच असणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आत्मविश्वास देणार आहेत. अदरवाईज आपण बऱ्याच वेळा काय होतं की परीक्षेमध्ये जाऊन परफॉर्म करू शकत नाही आणि तिथं जाऊन आपल्याला ते असणारे फॉर्म्युलाज, ते असणारं प्रॅक्टिस अप्लाय करता येत नाही. म्हणून बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फेल्युअर येताना दिसतं. म्हणून सीसॅट वरतीही तेवढाच भर देणं आवश्यक असणार आहे, हे इथं लक्षात द्यायचं. आता राहिलेल्या 60 दिवसामध्ये मॉक द्यायचं का, राहिलेल्या 60 दिवसांमध्ये टेस्ट सिरीज देणं अपेक्षित आहे का, तर यस. शक्यतो राहिलेल्या 60 दिवसापैकी पहिले 30 दिवस जेवढ्या टेस्ट देता येतील, जेवढे तुम्हाला टेस्ट घेता येतील ते सगळे टेस्ट घेऊन टाका आणि जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला पर डे ला क्वेश्चन्स सॉल्व्ह करता येतील तेवढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण का या असणाऱ्या 30 दिवसामध्ये भले एखाद्या क्वेश्चन मध्ये नाविन्यता दिसली, वेगळं पण दिसलं, त्यावरती मुद्दे वाचू शकता तुम्ही आणि त्याच्या माध्यमातून तुमचं प्रिपरेशन परफेक्ट वेनं होणार आहे. पण शेवटच्या 30 दिवसामध्ये शक्यतो कोणताच मॉक द्यायचा नाही. स्ट्रिक्टली फॉलो करायचं, शेवटच्या 30 दिवसामध्ये मॉक द्यायचाच नाही. टेस्ट सिरीज कोणतीच द्यायची नाही, कोणत्याच पद्धतीचं धाडस करायचं नाहीये. नवीन क्वेश्चन बघायचं का, कारण क्वेश्चन जर या ठिकाणी वेगळे असतील तर इथं आपण थोडंसं व्हायबल होतो आणि आपली असणारी मानसिकता त्या ठिकाणी बिघडू शकते आणि आपण अस्थिर झालो तर आपण जेवढं वाचलेलं आहे मागच्या कालखंडामध्ये ते पूर्णतः संपून जाऊ शकतं. म्हणून थोडंसं शेवटच्या काही कालखंडामध्ये 30 दिवसामध्ये आपल्याला कोणत्याच पद्धतीने मॉक द्यायचं नाही. जे काही द्यायचंय मॉक, जेवढे काय टेस्ट द्यायचे हे आत्ताच्या असणाऱ्या 30 दिवसामध्येच द्यायचं आहे. हा मूळ विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि मग मॉक त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू शकता. पुढचा प्रश्न असतो तो म्हणजेच काय की पीवायक्यूज आता शेवटच्या 60 दिवसांमध्ये करणं अपेक्षित आहे का. बघा, जो विद्यार्थी व्यवस्थित पद्धतीनं स्टेप बाय स्टेप परीक्षेची तयारी करतो का त्याला पीवायक्यूचं आता टेन्शन मुळात नसतंच 60 दिवसामध्ये.
म्हणजेच काय, आपण अभ्यास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा पीवायक्यूज बघत असतो ना, आणि जेव्हा आपलं वाचन होतं, वाचन झाल्यानंतर आपण ते परत पीवायक्यू काय करत असतो, सॉल्व्ह करत असतो. त्यामुळे हे सगळे पीवायक्यू आपल्या डोळ्याखालनं गेलेले असतातच. पण काय करायचं, थोडंसं शेवटच्या असणाऱ्या 60 दिवसांमध्ये हळूहळू जेवढे टॉपिक, जेवढे सब्जेक्ट तुम्ही रिवाइज करताय, त्या रिव्हिजनच्या अगोदर त्या असणाऱ्या सब्जेक्टच्या अनुषंगाने मागच्या 5-6 वर्षातले जे पीवायक्यू होते ते वाचलं तर अतिउत्तम होईल. म्हणजे काय, आपण भरकटत जाणार नाहीये, या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टमध्ये डॉक्टरेट मिळवायचं नाहीये, तुम्हाला तो सब्जेक्ट एक्झामच्या दृष्टिकोनातून क्रॅक करायचा आहे, हाच मूळ मुद्दा असेल. म्हणून काय करायचं, आपल्या सोबत आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या ठिकाणी असले पाहिजेत, आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हिंट मिळत जाते की आपला कोणता टॉपिक, कोणता पॉइंट थोडासा राहिलाय, त्याला जास्त पद्धतीनं कव्हर करणं अपेक्षित आहे. या गोष्टी कळायला सुरुवात होतात. म्हणून तो मुद्दा या ठिकाणी बघणं, पीवायक्यू बघणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही पीवायक्यू मध्ये पूर्णतः नवीन असाल आणि तुम्ही पीवायक्यूला कधीच बघितलं नसेल तर धाडस करू नका. होतं कसं की सगळं लक्ष त्या पीवायक्यू मध्ये अडकून राहील तुमचं, आणि त्यामुळं सगळ्यात जास्त वेळ तुम्ही कशामध्ये द्याल, पीवायक्यू अंतर्गत द्याल. अशी असणारी चूक करायची नाही आपल्याला. आपण अभ्यास करताना जे पीवायक्यू पाहिले होते, जे सॉल्व्ह केले होते, ज्याच्यावरती डिस्कशन केलं होतं, ते मुद्दे आता जर या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात बघितलं तर चालू शकतं. खूप जर नवीन असाल तर कृपया करून त्या मुद्द्यांना जास्त बघू नका. थोड्याफार प्रमाणामध्ये फक्त क्वेश्चन्स पाहिलं तरी चालतील, पण आता वेळ नाहीये तेवढा आपल्याला की पीवायक्यू वरती आपण वेळ देऊ शकतो. ठीक आहे. आता मग स्टडी प्लॅन काय असला पाहिजे या असणाऱ्या 60 दिवसांमध्ये, तर सिम्पली लक्षात घ्यायचं, या 60 दिवसाचं प्लॅन कसं करायचं या ठिकाणी, तर 15-15-15-15 असे 4 असणारे गट तयार करायचे, 15-15 दिवसांचे टप्पे तयार करायचे. आणि त्या टप्प्यांमध्ये सगळ्यात मेन मुद्दा म्हणजेच काय, हे मी कंटिन्युअसली सांगत असतो तुम्हाला, हे तरी सांगतो आता, बिग 4 सब्जेक्ट तुमचे निवडायचे. बिग 4 सब्जेक्ट म्हणजे काय, ज्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर होऊ शकतो असे 4 सब्जेक्ट तुमचे असले पाहिजेत. म्हणजे जिथं 15-15 मार्काचा जर सब्जेक्ट बघितला तर 60 क्वेश्चन तुमचे तिथंच त्या ठिकाणी होऊन जातात. तर असे 4 असणारे सब्जेक्ट तुमचे असले पाहिजेत. जसं की आता मी माझ्याबद्दल विचार करायला गेलो तर पॉलिटी मी सुरुवातीला आणेल याच्यामध्ये, त्यानंतर मी इकॉनॉमिक्सचा असणारा पार्ट याच्यामध्ये आणू शकतो, त्यानंतर मी जिओग्राफीचा असणार पार्ट याच्यामध्ये आणेल, आणि सोबत रेफरन्स पाहिला या ठिकाणी तर मी याच्यामध्ये कुठला मुद्दा आणू शकतो, तर करंट अफेअरचा पार्ट याच्यामध्ये ऍड करेन. म्हणजे जे मला योग्य वाटतात, जे माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत, मी ते पहिल्या माझ्या बिग 4 मध्ये आणेन, आणि तेच बिग 4 मी पहिल्या 15 दिवसामध्ये पूर्णतः रिवाइज करेन. कारण जे सब्जेक्ट मध्ये मला माझा हातच्या राखून ठेवता येतो, माझा अभ्यास चांगला आहे, ते जर मी सुरुवातीपासून करायला लागलो आणि कंटिन्युअसली पुढच्या असणाऱ्या 15-15 दिवसामध्ये या ठिकाणी थोडं एक रिव्हिजन त्या ठिकाणी मारत गेलो या 4 असणाऱ्या सब्जेक्टचं, तर ऑटोमॅटिकली माझ्या स्कोरला बूस्ट या ठिकाणी मिळू शकतं. आणि यासोबतच पहिल्या 15 दिवसामध्ये हे 4 बिग 4 सब्जेक्ट केले तर याच्यासोबत एखाद दुसरा तास सीसॅटला दिलं तर अतिउत्तम राहील. आणि राहिलेले 3 सब्जेक्ट आणि या असणाऱ्या बिग 4 चे असणारे सब्जेक्ट थोडंसं परत रिव्हिजन करायचंय पुढच्या असणाऱ्या 15 दिवसांमध्ये. पण या असणाऱ्या 15-15-30 दिवसामध्ये तुम्हाला मॉक पण द्यायचे आहेत, टेस्ट सिरीज पण जॉईन करायचे. पण त्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तुमचे बिग 4 सब्जेक्ट क्रॅक करायचे, तुम्हाला ओळखायचे आहेत, आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. असे काही सब्जेक्ट असतात जे आपल्याला जास्त आवडीचे नसतात किंवा जास्त ते आपल्याला समजत नाहीत, अशा सब्जेक्ट साठी द्यायचा तिसरा स्टेज. म्हणजे हे 7 सब्जेक्ट तर तुम्ही ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, पण असे सब्जेक्ट असतात जे फक्त प्रीला एक 4-5 मार्कांसाठी असतात. जसं की एन्व्हायरमेंट युपीएससी मध्ये पाहिलं तर 15 ते 18 क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात. कधी कधी ही संख्या थोडीफार कमी जास्त होते, पण एमपीएससी मध्ये पाहिलं तर 5च क्वेश्चन आपल्याला दिसतात. आणि त्या एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा जे 5 क्वेश्चन असतात का, ते बऱ्याच वेळा कसे क्वेश्चन असतात त्या ठिकाणी, तर ते क्वेश्चन असतात करंट अफेअरला अटॅच. असे मुद्दे जर तुम्हाला या ठिकाणी या शेवटच्या म्हणजे ह्या सेकंड लास्ट असणाऱ्या 15 दिवसांमध्ये करता आलं तर करा. पण इथं परत एकदा काय करायचं, परत एकदा बिग 4 सब्जेक्टला रिवाइज करायचंय. बिग 4 सब्जेक्ट रिवाइज करायचंय. तो किती वेळा रिवाइज झाला, पहिल्या 15 दिवसामध्ये व्यवस्थित वाचून काढला, दुसऱ्या 15 दिवसामध्ये तो रिवाइज केला, पुढच्या 15 दिवसामध्ये परत एकदा रिवाइज केला, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेवटच्या 15 दिवसांमध्ये सुद्धा काय करायचं आपल्याला या ठिकाणी, तर 5-5 दिवसांचे असणारे गट करायचे. आणि या 5-5 दिवसांमध्ये काय करायचं, पहिल्या 5 दिवसामध्ये जीएस ला रिवाइज करून टाकायचं, पुढच्या 5 दिवसामध्ये सीसॅट ला रिवाइज करून टाकायचं,
आणि शेवटच्या 5 दिवसांमध्ये 1 ते 2 दिवस तुमचा करंटचा थोडासा डाटा वाचण्यात झाला तरी ठीक आहे, आणि नंतरचे असणारे 2 ते 3 दिवस खूप स्वतःला पुश करायचं नाहीये, जेवढं जमेल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःला थोडं रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करायचा, आणि शेवटच्या 5 दिवसामध्ये आपल्याला थोडंसं स्ट्रेस फ्री राहायचंय, आपली असणारी झोप व्यवस्थित झाली पाहिजे, परीक्षेच्या आदल्या दिवशी झोप व्यवस्थित झाली पाहिजे, जेणेकरून पेपरमध्ये एक फ्रेश माइंडनं जाता येईल आणि तिथं ती असणारी एक्झाम योग्य पद्धतीनं क्रॅक करता येणार आहे. मग सिम्पली बिग 4 सब्जेक्ट तुम्ही निवडा आणि त्याला फक्त रिवाइज करायचंय. हे तुमचे वाचण्याचे दिवस नाहीयेत. मग तुम्ही म्हणा सर इथं 4-4 सब्जेक्टला तुम्ही फास्टली रिवाइज करायला सांगताय. हो, 60 दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या असतील तर आपल्याला परफेक्टली आपले बिग 4 निवडणं गरजेचं असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सोबतच जे विद्यार्थी नवीन तयारी करतायत त्यांच्यासाठी एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज आपण फ्रीली आपल्या असणाऱ्या या चॅनलवरती युट्यूबवरती स्टार्ट केलेला आहे. डेली संध्याकाळी 9 वाजता ही असणारी एनसीईआरटीची सिरीज असणार आहे. त्यामध्ये सध्या आपल्याला जिओग्राफीचं सेशन सुरू आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि त्या जिओग्राफीच्या सेशनच्या अंतर्गत असणारे मल्टिपल टॉपिक जवळपास 15 लेक्चर तुम्हाला जिओग्राफीचे असणार आहेत. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली 28 तारखेमध्ये आपल्या सब्जेक्टच्या अनुषंगाने कोणते मुद्दे अजून ऍडिशनली वाचणं आवश्यक आहे, त्या सगळ्यांसाठी फक्त 1 तासाचं असणारं सेशन असेल आपलं. डेली संध्याकाळी 6 वाजता आपण घेऊन येतोय व्हॅल्यू ऍडिशन सिरीज, आणि त्यातलं पहिलं लेक्चर असणार आहे ते कधी तर 28 जुलैला असणार आहे, म्हणजे आजच्याच दिवशी अनुषंगाने आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. 6 वाजता तुम्हाला हे सेशन बघायला मिळेल. अति महत्वाचे प्रश्न, त्याला PYQ ची जोड आपण देणार आहोत आणि प्रेडिक्टेबल असणारे MCQs आपण त्याच्यामध्ये घेऊन येतोय. ज्यांना तयारी करायचं डेडिकेशन ना आत्ताच्या असणाऱ्या एक्झामसाठी, त्यांच्यासाठी आपण ही व्हॅल्यू ऍडिशन सिरीज घेऊन येतोय. यामध्ये मग 29 तारखेपासून 5 ऑगस्ट पर्यंत जिओग्राफी होईल, नितीन सर घेतील. 6 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट पर्यंत इकॉनॉमिक्स होईल, जयपाल सर घेतील. 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत पॉलिटी होईल, मी घेईल. 22 ऑगस्ट पासून 28 ऑगस्ट पर्यंत हिस्ट्री प्रवीण सर घेतील. 29 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत जनरल सायन्स राजेश सर घेतील. 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर करंट अफेअर्स होतील, मंगे सर घेतील. आणि 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर सीसॅट वरती मकरंद सर आपल्याला डिस्कस करताना दिसतील. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये या असणाऱ्या दृष्टिकोनातून कोणते मुद्दे ऍड करणं गरजेचं आहे हे तुम्हाला इथं ऍड करून सांगितलं जाणार आहे. त्याचा फायदा नक्कीच घ्या. प्लस टेस्ट सिरीज पण आहे आपली, प्रत्येक संडेला टेस्ट होते आणि बायलिंग्वल टेस्ट आहे. आता 2 टेस्ट झालेले आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. एक राज्यशास्त्र पॉलिटिक्सची टेस्ट झाली आणि एक आता हिस्ट्रीची टेस्ट झालेली आहे, ते तुम्ही पाहू शकणार आहात. आता येणाऱ्या 3 ऑगस्टला इकॉनॉमिक्सची टेस्ट आहे, अर्थशास्त्राची टेस्ट आहे, ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आय होप या शेवटच्या 60 दिवसामध्ये खूप काही करत बसायचं नाहीये, पण जे केलंय त्याला व्यवस्थित पद्धतीनं प्लॅनिंग मध्ये उतरवायचंय आणि त्याला योग्य पद्धतीनं वारंवार रिवाइज करणं आवश्यक असणार आहे. त्यासाठी हा जो प्लॅन दिलाय तो तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आणि सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थांबूया, आपण भेटूया पुढच्या सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.